एकदा भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करण्यासाठी मोलकरीण झाला, दासी झाला. हो, ही कथा आहे कौरव पांडवाच्या युद्धाच्या वेळी. भगवान कृष्ण परमात्मा भक्ताचं रक्षण करायला, अर्थातच पांडवाचं रक्षण करायला मोलकरीण झाला, दासी झाला. याची सविस्तर कथा या भागामध्ये घेऊन येतोय. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, स्किप करू नका. आणि अद्यापी जर कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती करतो, चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, मी डॉक्टर किरण बोदले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनेलमध्ये. हो, भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करायला प्रसंगी मोलकरीण एखादी दासी सुद्धा होऊ शकतो. ही कथा आहे कौरव पांडवाच्या युद्धाच्या वेळी. युद्धाचा 5वा दिवस आहे. 5 दिवसामध्ये कौरवाकडचे अमाप सैन्य मारलं जातं, पण पांडवाकडचा कोणीही मारलं जात नाही. यानं कौरव प्रमुख दुर्योधन नाराज होतो आणि नाराजीमध्ये तो आदरणीय गुरुवर्य भीष्माचार्यांविषयी, जे सेनापती युद्धाचं नेतृत्व करत होते, त्यांच्याविषयी थोडेसे अनुद्गार काढतो. याचा भीष्माचार्यांना राग येतो. आणि रागामध्ये भीष्माचार्य शपथ घेतात की उद्याचा सूर्यास्त होईपर्यंत एकतर पांडव मरण पावतील, नाहीतर हा भीष्म तरी मरेल. अन्यथा जगाच्या मालकाला भगवान कृष्ण परमात्म्याची जी प्रतिज्ञा आहे, नधरी शस्त्र करी, ती प्रतिज्ञा तरी मी मोडायला लावी. कारण भीष्माचार्य म्हणजे सामान्य व्यक्तिमत्व नाही. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत वर्णन करावं, एक एकेचे मनोव्यापारे, हे विश्वाची होय संवारे. त्या भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. संध्याकाळी भीष्माचार्य आपल्या तंबूमध्ये, महालामध्ये ध्यानाला बसले. रात्रीचा प्रसंग आहे. भगवान कृष्णाला ही प्रतिज्ञा समजली, आपल्या भक्तांचा, सख्यांचा उद्या वध होणार. कारण भीष्म सामान्य नाही. भीष्माच्या पराक्रमाची माहिती अर्थात भगवान कृष्णाला होती. कृष्ण परमात्मा अर्जुनाच्या महालाच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर एरझाऱ्या घालतायत. भगवान कृष्णाने पाहिलं, अर्जुन मात्र निवांत झोपलाय आणि मी त्याच्या मृत्यूची काळजी करत इथं बसलोय. भगवान कृष्ण परमात्मा गेले आणि अर्जुनाला उठवलं, उठ अर्जुना, का झोपलाय? अर्जुनाने सांगितलं, मग काय करू, युद्धामुळे कंटाळलोय, थकलोय म्हणून झोपलोय. अरे पण तुला माहितीये का, भीष्मानी प्रतिज्ञा केली? हो देवा, माहिती आहे मला. अरे कोणती प्रतिज्ञा, माहितीये का तुला नक्की? हो देवा, आमचा उद्या सूर्यास्त होईपर्यंत एकतर आम्ही मरू, नाहीतर तुम्हाला शस्त्र धरण्याची, हातात धरायची प्रतिज्ञा मोडायला लावेन. ही भीष्माचार्यांची प्रतिज्ञा. मग एवढं समजून सुद्धा अर्जुना, तू निवांत कसा झोपू शकतो? भगवान कृष्णाने अर्जुनाला विचारलं आणि अर्जुनाने गोड उत्तर दिलं, देवा, ज्यांच्या मरणाच्या काळजीसाठी जगाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक जर रात्रभर जागा असेल, तर त्या भक्तानं कशाची काळजी करावी? भगवान कृष्ण परमात्म्याने हसले आणि अर्जुनाला झोपण्याचा सल्ला दिला. तिथून देव निघाले, द्रौपदीच्या महालात गेले. द्रौपदी मात्र आणखी जागी होत्या. त्या द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी, जर उद्या तुझे 5ही पती जिवंत राहायचे असतील तर मी सांगतो तसं कर. काय करू देवा? काही नाही, आपल्या महालातल्या मोलकर्णीच्या 1-2 साड्या घेऊन ये. त्या द्रौपदीनं मोलकर्णीच्या अर्थात दासीच्या 2 साड्या आणल्या. एक साडी द्रौपदीनं परिधान केली आणि दुसरी भगवान कृष्ण परमात्म्याने. देवानी सांगितलं, माझ्या मागं चल. आणि सरळ 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 दोघीही, द्रौपदी आणि कृष्ण परमात्मा, दासी होऊन, मोलकरीणी होऊन त्या कौरवाच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला. रात्रीची वेळ आहे. भीष्माचार्याचा तंबू पाहिला, महाल पाहिला आणि तिथं असणाऱ्या कृष्ण परमात्म्याने द्रौपदीला आणलं. आणि द्रौपदीला कृष्णाने सांगितलं, मी बाहेर दरवाजाजवळ थांबतोय, तो आतमध्ये जायचं. भीष्माचार्य ध्यानस्थ आहेत, फक्त एकही शब्द बोलायचा नाही आणि फक्त जाऊन भीष्माचार्याच्या पायावर नतमस्तक व्हायचं. दुसरं काहीही करू नको. भगवान कृष्ण परमात्मा मोलकरीण होऊन दरवाजाच्या जवळ पायरीवरती थांबले आणि द्रौपदी आतमध्ये निघाल्या. भगवान कृष्णाच्या आज्ञेवरून द्रौपदी आत गेल्या. एकही शब्द काढला नाही. डोक्यावरचा पदर संपूर्ण चेहऱ्यावरती आणला आणि द्रौपदी ध्यानस्थ असणाऱ्या भीष्माचार्याच्या पायावर नतमस्तक झाल्या. पायावर नतमस्तक होताना हातातल्या बांगड्या आणि पायाचं पैंजण खुळकन वाजलं आणि भीष्माचार्यांनी डोळे उघडले. पाहिलं तर चेहऱ्यावरून पदर होता. कोणीतरी स्त्री आहे आणि हातात बांगड्या, पायात पैंजण आहे, याच्या अर्थी ती सौभाग्यवती आहे. आणि भीष्माचार्याच्या मुखातून सहज आशीर्वाद बाहेर पडला, सौभाग्यवती भव. या आशीर्वादावरती द्रौपदी हसली आणि विचारलं, गुरुदेव,
एका बाजूला माझे पती उद्या सूर्यास्तापर्यंत मारण्याची प्रतिज्ञा करता आणि दुसऱ्या बाजूला सौभाग्यवती हा आशीर्वाद देता, कसं काय? यावर भीष्माचार्य चमकले. कोण आहेस तू? द्रौपदी? अगं इतक्या रात्री तू इथं कशी काय आली? आणि दासी वेशात, मोलकर्णी वेशात? द्रौपदी काही बोलण्याच्या अगोदर भीष्माचार्य चमकले. थोडस काहीतरी जाणवलं आणि भीष्माने सांगितलं, द्रौपदी तुझं राहू दे, तुला इथं कोण घेऊन आलं तो मला दाखव, ते मला दाखव. आणि भीष्माचार्याच्या सोबत द्रौपदी बाहेर आली तर दरवाजाच्या पायरीवरती जगाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक भगवान कृष्ण परमात्मा एक दासी मोलकरीण होऊन बसला होता. भीष्माचार्याने सांगितलं, द्रौपदी, जिच्या पतीच्या काळजीपोटी, जिच्या पतीच्या मरण येऊ नये पतीला, भक्तासाठी जर जगाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक एक सामान्य मोलकरीण दासी होऊन जर पायरीवर बसत असेल, एक भीष्म काय माझ्यासारखे लाखो भीष्म आले तरी तुझ्या पतींना केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. वचन दिलं, तुझ्या पती मरणार नाहीत, पण देवा तुझ्या हातात तरी शस्त्र धरायला लावील, ही प्रतिज्ञा माझी नक्की खरी ठरेल. आणि जाता जाता द्रौपदीला सांगितलं की माझं मरण शिखंडीच्या हस्ते आहे, त्या शिखंडीला पुढं कर आणि अर्जुनाला त्या पाठीमागून बाण सोडायला लाव. ही सगळी किमया भगवान कृष्ण परमात्म्यानं अर्जुनासाठी, धर्मराजासाठी, भीमासाठी, नकुल सहदेवासाठी, द्रौपदीसाठी केली असं म्हणण्यापेक्षा भगवंताने आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी केली असंच म्हणणं योग्य ठरेल. रामकृष्ण हरी. जय श्रीकृष्ण.